बंट्या, ए बंट्या, अरे असं डोक्यावर उभं राहायची सवय गेली नाही का तुझी अजून? पहिला सरळ उभं राहा बरं. अरे मी पेढ घेऊन आले तुझ्यासाठी, लय आनंदाची बातमी आहे. बया काय काय? अरे पेढ आणल्या तर खा. काय झालं काय बोल? अरे बंट्या, तो सरकार जमीन आपल्या नावावर करणार हाय. काय? हा, कधी? एका महिन्यात करतो म्हणला. येडी आहे का काय तू जरा? आता ग बया काय झालं? त्या सरकारने चुना लावलाय तुला. महिनाभराचं गाजर दाखवतो नुसतं आपल्याला देऊ, तू लागली त्याचं ऐकायला. नाही अरे तो खरंच म्हणला मला. अगं आई, तो सरकार भल्या भल्याला गंडवून इथवर आलाय. एवढ्या सहजासहजी प्रॉपर्टी सोडतोय का तो? पण बंट्या आपल्याकडे व्हिडिओ आहे की त्याचा? त्याला बी माहिती आहे आई, आपल्याकडे तेवढंच आहे. तसं तो म्हणला बी होता एकदा. अगं आई, त्या सुजानं प्रॉपर्टी मागितली तर सरकारने त्याच्या जेवणात विष घालून त्याला आजारी पाडलाय. स्वतःच्या पोराला सोडलं नाही त्यांनी. आपण कोण आहे आई? आता गो बया, मग आता काय करायचं? प्रॉपर्टी तर आपण घ्यायचीच, पण त्या सरकारला आहे ना असा कोंडीत पकडायचा ना का त्याच्याकडे दुसरा ऑप्शनच नसला पाहिजे. अरे पण कसं करणार? आता त्याच्या घराची पार वाट लागली आहे. त्याच्याहून बी नाही ना आपण घाबरू शकत त्याला. संपला विषय. आई हे बघ, नीट मोजून घे रे, एक इंच बी सुटला नाही पाहिजे बरं का. आता गो बया, ह्यो तो सुजाचा व्हिडिओ आहे. आई पण घरातल्या लोकांना कुठं माहिती आहे की सुजाला प्रॉपर्टी मिळाली आहे? तो व्हिडिओ तुम्हाला पाठव. बराबर जेवायच्या टायमाला ना सगळे असताना हा व्हिडिओ लावते मी. हा पाठवला. हा आई तू घे हे कदमांची बैल झोपायला, मी बरोबर पळवतो एक एकाला. अगं काय गे? अहो बाळाला आपल्या पाण्यात आहे ना मच्छर चावतात, म्हणून मग त्याला आता जाळीत झोपवले. आता नाही चावणार मच्छर. काय हो, आपण डॉक्टरांकडे गेलो होतो, ते कसले डॉक्टर होते नेमके? अगं ते आपल्या बाळाचे आणि तुझे. पण आपण त्या डॉक्टरांकडे का नाही जात आता? आपण ना घेऊन गेले होते ना आपल्याला त्या डॉक्टरांकडे, त्या किती चांगल्या होत्या. हा, पण त्यांची अपॉइंटमेंट नाही मिळाली ना आपल्याला आज. बरं, पण पुढच्या वेळेस आपण त्यांच्याकडेच जायचं. हा, हे डॉक्टर कसलेही प्रश्न विचारतात मला. हो का? हो, त्यांनी आपल्या बाळाबद्दल तर काही विचारलंच नाही मला, उलट मलाच विचारत होत्या. तुमची डिलिव्हरी कधी झाली? तुम्ही पोटावर पडला होता का? उलट मीच विचारायला पाहिजे होतं त्यांना, तुम्ही डोक्यावर पडला होता का म्हणून. अगं असेल काहीतरी त्यांच्या डोक्यात, आपल्याला माहित नाही. ते जाऊ दे, तू गोळी घे आणि आराम कर. आराम? हो, आराम कसला, आता उठलच तो. किती वेळ झालं झोपलाय, आणि साहेबांना उठल्या उठल्या उचलून घ्यायला लागतं, नाहीतर भोकड पसरलं म्हणूनच समजा. आणि हा, मला गोळ्या नाही खायच्या. त्या गोळ्या खाल्ल्या की मला झोप येते. मग आपल्या बाळाला कोण सांभाळणार? कोण सांभाळणार? ठीक आहे, गोळी राहू दे, हे पाणी पे. द्या. रुपाली, 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 द्या द्या द्या, पाणी द्या, पाणी द्या. काय हो, तुम्ही का नाही घेत आपल्या बाळाला? असं नाही आहे ग. असंच आहे, तुम्हाला ना काहीच वाटत नाही आपल्या बाळाविषयी. तुम्ही कधी घेतलंय का त्याला उचलून कुशीत? कधी बोललाय त्याच्याशी गोड गोड? नाही ना. तुम्ही मगाशी पण असंच केलं, मला एकटीला सोडून गेला डॉक्टरांकडे, मला आणि बाळाला. आम्ही दोघच होतो तिथं. अगं असं नाहीये, डॉक्टर म्हणाले ना मला बाहेर थांबा, म्हणून. कधी कधी तर मला वाटतं ना की बाळ तुमच्यावर गेले, आणि कधी कधी वाटतं माझ्यावर गेले. तुम्ही घ्या ना बाळाला उचलून. घ्या घ्या, उचलून घ्या आणि सांगा मला. हा, घ्या घ्या ना, हळूच घ्या.
आता सांगा कुणासारखं दिसतंय ते? अगं काही कळत नाही बघ, म्हणजे माझ्यावर गेले. नाही नाही, तुझ्यावरच गेले. वाटतंय ना तुम्हाला पण तसंच वाटतंय ना? मला पण असंच वाटतं. तुम्ही खेळत जा ना बाळाशी असं. मला किती छान वाटतं. किती वर्षांचं आपलं स्वप्न पूर्ण झालंय ना. अहो आपलं बाळ. डॉक्टर, कसं आहे बाळ? बाळ एकदम व्यवस्थित आहे, काळजीचं काहीच कारण नाहीये. अशीच काळजी घ्या, बाळ एकदम सुदृढ आहे बरं का तुमचं. रुपाली, हे आपलं बाळ नाहीये. ते जर का आपलं बाळ असतं ना, तर मी याला कधीच एकटं सोडलं नसतं. 24 तास याला छातीशी लावून फिरलो असतो. एका खांद्यावर आपला आरू आणि एका खांद्यावर बाळ. सगळे डोंगर पालथे घातले असते दोघांना घेऊन. पण हे आपलं बाळ नाही. काय म्हणला का तुम्ही? नाही नाही, काही नाही, काही नाही. तुला असं बघवत नाहीये रूपा. लवकर बरी हो, लवकर. स्वयंपाक झालाय, घ्यायचं जेवायला? हा, आरू जेवला का ग? हो जेवला, झोपला पण तो. ठीक. अरे सुजा, तू आरूची चौकशी करतोय, एकदम भारी वाटलं बघ मला. हा, उशिरा का ना अक्कल आली मला. आणि कोणाला काय विचारलं पाहिजे आणि काय नाही एवढं कळतं आम्हाला. तसं नाही रे, पण जे काही वागतोस ते चांगलं वाटतंय. लईच कौतुक चाललंय या सुजाचं. जरा गंमत सांगितली पाहिजे ह्यांना त्याची. सपनील, अय सपनील, अरे कुठं हरवलायस? नाही, काही नाही. ऐका की मला ते ऐक ना, हे माझ्या फोनला बघ ना काय झालं, चालतच नाही अगं. कुठे काय झालंय मावशी? ही अख्खी जमीन माझी आता, अख्खी जमीन. आणि मोजून झाल्यावर सगळीकडून डाम ठोकून घ्या आणि त्याला तारा लावा. आणि अशा तारा लावा एक कुत्र बी आत घुसलं पाहिजे बरं का. इकडे समोरच्या साईडला मस्तपैकी सुजय हंबीरराव कदम, नाही सुजय राव कदम अशी मोठी पाठी लागेल. सुजाचा आवाज होता का येऊ? भयापे, खरंच बाय तुझ्या हातात जादू आहे. माझा फोन लगेच चालू झाला. हा सुजाचे, ऐका ऐका काय म्हणतोय. तुम्ही दोघांनी आधी त्या रस्त्याची बाजू जमीन मोजून घ्या. काय रे सुजा, तू नेमका कुठल्या जमिनीबद्दल बोलतोयस? कुठल्या म्हणजे? माझ्या जमिनीबद्दल आहे. अजून कुठली असती तेव्हा? हे म्हणे, तू थांब बघू जरा. काय हो हे? झाली पोंपा पोंप सगळी. मावशी मुद्दाम केलत ना हे? मग काय, त्यांना फक्त तो व्हिडिओ तुझ्याकडनं प्ले करून घ्यायचा होता. हो काय विचारते मी, काय बोलते हे सुजा? अगं रुक्मिणी, सुजाला जमीन पाहिजे होती तेव्हा केली काही प्रॉपर्टी त्याच्या नावावर. हो पण एवढी मोठी गोष्ट करताना निदान एकदा तरी विचारायचं. हा मग काय तर. नाही एरवी तुला एवढ टिमकी वाजवता, मी वाटण्या करणार नाही, मी वाटण्या करणार नाही. आणि मग हे काय? हा, आणि असं कोण वाटण्या करतं होय? आम्हाला इचरायला नको का? मावशी, मावशी तुमचा काय संबंध आहे यात? आता गो बाया, संबंध? मी बायको आहे त्यांची. हा, मला बी त्यांची प्रॉपर्टी पाहिजे. आणि एवढी मोठी गोष्ट केली तर सांगायला नको का कुणाला? त्याच्यामुळे मला कळलंच पाहिजे त्यांनी नेमकं सुजाला किती दिलंय आणि काय दिलंय ते. नाही तर बाया सगळं त्याच्या नावा करून मोकळे होत्याल. त्याच्यामुळे मला तर कळलं पाहिजेच पाहिजे
पण घरातल्या सगळ्यांना कळलं पाहिजे आणि स्वप्नीलला बी कळलं पाहिजे. हाय का नाही रे स्वप्नील? हा अहो सरकार, स्वप्नील तुमचा थोरला पोरगा हाय. जरा कधीतरी त्याला थोरल्यागत वागवा की. हा मावशी, मुद्दाम भांडणं लावताय तुम्ही. ए माझा काय संबंध तवा? हा हे सगळं या सरकारांनी केलं आणि म्हणून तुम्ही भांडणं लावताय. ओ मावशी, रोज ठरवून करता तुम्ही हे सगळं बरोबर जेवणाच्या टायमिंगला. ए मला बोलायचं नाही. हा ते कसं आहे ना, तुमच्या सगळ्यांच्यात अजिबात दम नाहीये. त्या सरकारांना बोलायचा म्हणून तुम्ही माझ्या अंगावर येताय. मला काही कळत नाही होय. खरंच ती नीच बाई आहेस का तू? मला नीच म्हणते होय ग? हा पण रुक्मिणे, तू सांग मला, तुझ्या सरकारांचं तुझ्यावर लई प्रेम आहे ना? हा मग तुला तरी सांगितलं का त्यांनी? हा मावशी बास कर आता. म्हणे तुला काही बास आली नाही गं? हा? अरे थांबा प्लीज, पाया पडतो तुमच्या. दादा दादा शांत हो, तू शांत हो. कसं शांत होऊ अर्जुन? कसा? आणि सरकार, तुम्हाला जर तुमची जमीन प्रॉपर्टी मनी मावशीन सुजयला द्यायची असेल ना तर देऊन टाका. मला नाही पडायचं त्यात. इथं आज रुपाली वेड्यासारखं वागतेय. आज तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो तर ते म्हणाले तिला मेंटल हॉस्पिटलला हलवावं लागेल. पण इथं कुणाला पडली आहे तिची? आहे काही काळजी? मला वाटलं होतं तिला हॉस्पिटलला नेण्याऐवजी घरी आणावं, आपण सगळ्यांनी तिची सेवा करावी, मग ती बरी होईल. पण नाही, इथं आणून काहीच उपयोग नाही हे कळलंय मला. कारण इथं कुणालाच तिची काही पडलेली नाही, काळजीच नाहीये. पण मला आहे. मला माझी बायको व्यवस्थित झालेली हवी आहे ह्या प्रॉपर्टी पैशांपेक्षा. स्वप्नील, अरे असं नको म्हणू. मला बी वाटतं रे तिनं बरं व्हावं म्हणून. अरे तू म्हणतोस ते बरोबर आहे. पैसा जमीन काय येत जात राहत रे, पण माणूस एकदा गेला की गेला रे. हो बाबा, सर आम्ही सगळे आहोत की तुमच्या सोबत. आणि मनी मावशी, तुम्ही माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवू नका. मला जमीन नसली तरी चालेल. बरं तुझं झालं. तुझं काय रे अर्जुन? मला पण मावशी, मला माझी माणसं महत्वाची आहेत, कळलं का? आणि तुम्ही माझ्या भविष्याची काळजी करायला जाऊ नका. तुमच्यासारखं जमिनीसाठी लोकांना छळायचं नाही मला. आता ग बाया, मी कुणाला छळते तवा? आता गब्बसी का बाई, गब्बस. आई, सर खरंच सॉरी. मी रुपाली ताईंविषयी बोलायला खरं तर बाहेर आले होते आणि आप्पे सांग आता काय झालं ग? डॉक्टर म्हणले ना तसं आपण रुपाली ताईंची खास काळजी घेण्यासाठी एखादी नर्स लावूया खरं. आणि बाकीच्या गोष्टींचा खरंच तुम्ही नका विचार करू, मनालाही नका लावून घेऊ. नाही स्वप्नील, चुकलं माझं. खरं म्हणजे मी रुपालीची चौकशी करायला पाहिजे होती, पण आम्हाला काळजी आहे तुझी, रुपालीची बाळा. वय अरे, आता चुकलो आम्ही, परत नाही चुकणार. स्वप्नील, आप्पी म्हणली ना तसं आपण रुपालीची काळजी घेऊ आणि तिला एकदम बरे करू. सरकार, तुम्ही पण सांगत जाओ घरात काय करताय काय नाही ते. त्यांनी नाही सांगितलं सुजा, तू सांगत जा. बाबा माझं काय तेव्हा? बरं हे बघा, आता या विषयावर चर्चा नको. आपण आपलं पूर्ण लक्ष फक्त आता रुपाली ताईंकडे देऊया. तिला लवकरात लवकर बरं करू आम्ही. आता गो बाया, इथं तर सगळे असे कर्णाचे अवतार निघत्याल मला वाटलं बी नव्हतं. पण सरकार, मला मात्र माझ्या वाटणीचा हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. हा ह्यासाठी चाललं होतं हे सगळं. हा मग मी बायको आहे त्यांची. त्यांनी जर माझ्या संग दुजा भाव केला तर मग मी काय करू? हा बोंबलत बसू का? त्याच्यामुळं मला माझ्या हिश्श्याची प्रॉपर्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि हे बघा सरकार, तुम्हाला आजचा दिवस आहे हा, पण उद्या मला तुम्ही सांगायचं तुम्ही माझ्या नावावर कोणती प्रॉपर्टी करणार आहे आणि किती करणार आहे ते. हा अर्जुन,
मी करते तू लक्ष ठेव बर का. मी नीट करते ते बघा अर्जुन. मी एका पायावर उभी. अर्जुन अर्जुन ह्या आसनामध्ये श्वास आत घ्यायचा बाहेर सोडायचा, आत घ्यायचा बाहेर सोडायचा. तू कर पाहू. कर. मलाच डिस्टर्ब केलं. काय मॅम श्वास काहीतरी करत. तू कशी काय धडपडली का? मी तुझं लक्ष कुठे होतं रे? मी तुला आवाज देत होते अर्जुन अर्जुन करतेय. तेच गप्पे. काल मनी मावशीने परत जमीन मागितली. ही मनी मावशी जोपर्यंत घरात आहे ना, या घराचं काहीच होणार नाही तुला सांगतोय. अर्जुन पण काल सर आणि तू बोलत होतास ना, मला लय भारी वाटलं रे. म्हणजे बघ की जमिनीच्या अगदी छोट्या तुकड्यावरनं पण भाऊ भाऊ भांडतात, अगदी जीवावर उठतात. मी दोघं जण केवढे सहज बोलत होतात. तू काल दुपारी म्हणलीस ना, तेव्हा खरं तर माझे डोळे उघडले. माहिती खरंच दड नसेल काय ते जमिनीचं प्रॉपर्टीचं करायचंय. आणि अर्जुन तू असं कसं म्हणतो घर नीट नाही राहणार म्हणून? हे बघ भांडणं होत नाही ना म्हणून त्या मनी मावशी काहीतरी कुरबुडी करत राहतात, काहीतरी विषय काढतात आणि भांडण लावायचा प्रयत्न करतात. अगं पण झालं तर तेच ना. तू शांत राहा बरं. तू एक काम कर अर्जुन, तू ना चांगले चांगले विचार कर, तुला छान वाटेल खरंच. तू आहे ना माहिष्मती बनू नको. सगळं साम्राज्य शांत ठेवण्याचा प्रयत्न. एक मिनिट, मी आप्पी आहे आणि मी जेवढं सांगते ना तेवढं कर. खरंच चांगला विचार कर, तुला छान वाटेल. ठीक आहे करतो विचार चांगला. चल तू पण दोघं करू. मी ये 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 बस बस बस. अर्जुन काय तू डोळे मिटून बसलेस? मला कसं कळणार कसला विचार करतोयस ते? सांग की आपण कुठे आहे? आपण बर्फात. हिमाचल प्रदेश, हिमालय, काश्मीर, कुल्लू मनाली. आई शपथ बर्फात? हा पे अगं बर्फाचे डोंगर आहेत, डोंगर नुसते. ते नाही का असतं ये हसी वादियां ये खुला आसमां, तसे तसं. फक्त यामध्ये हिरो हिरोईन आणि बाळपण आहे बरं का. आई शपथ कसलं भारी. पण आपण काय करतोय अर्जुन तिकडे? आपण काय करतोय आपे? बर्फाचा मस्त असा मोठा डोंगर आहे. त्या बर्फाच्या कुशीत एका बाकड्यावर आपण बसलोय. नेहमीप्रमाणे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवलेस आणि आपण डोंगराकडे बघतोय. वरून बर्फ पडतोय, डोंगरावर बर्फ पडतोय, हिरव्यागार पानांवर बर्फ पडतोय, त्यावरून घसरून खाली पडतोय. ते बघ आपलं बाळ खेळतंय. बाळ तो बर्फाचे गोळे करताय, फेकतय. एक नंबर वाटतं आपे. काय टेन्शन नाही काय नाही, एकदम रिलॅक्स. अर्जुन आपण त्या गाडीत बसूयात ना, ते बर्फाच्या रस्त्यात नाही का गाडी जाते? यस मॅडम, ओके रेडी, गाडी तयार आहे. चला. अगं बस आपे. शपथ कसलं भारी वाटतंय. अर्जुन आपलं बाळ बघ की केवढं खुश आहे. जोर जोरात किंचाळतंय, थंडी वाजली की असं पकडून बसतंय. आपे बस की गाडीत तू. नाही नाही नको, मला भीती वाटते अर्जुन. अगं आपे मी बाळाला घेतलंय, आता तू राहा ना उभी गाडीत. नाही पण अर्जुन ही चिटिंग आहे. आपे ही जर चिटिंग असेल ना तर ही चिटिंग मी आयुष्यभर करणार. तुला भारी वाटलं ना? माझ्या डोळ्यात बघ की, मग तुला कळेल मला भारी वाटलं का काय वाटलं ते. उठ जा 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 आंघोळ कर ना. लाजलीस का? नाही लाजले मी. जा. नाही मला बरं वाटलं. आंघोळीला जा. आवडतो. अप्पे सरकार अप्पे त्या जमिनीचं काय करायचं? ती म्हणे आज पुन्हा ते विषय काढल्याशिवाय राहणार नाही. सरकार करा त्यांच्या नावावर जमीन. अगं काय बोलतेस तू? की बया या प्रॉपर्टीसाठीच तर इथे येऊन बसलीये. म्हणूनच म्हणतेय सरकार त्यांना म्हणावं जमीन नावावर करतो, पण लगेच या घरात निघाल का? फक्त इथनं बाहेर जावं म्हणून त्याला आपण एवढी मोठी किंमत देतोय, असं नाही वाटत तुला? ती बाई जर इथं थांबली ना तर घर तुटेल. त्याची किंमत कशी मोजणार? आपल्या घरापेक्षा ती जमीन महत्वाची आहे का? नाही अप्पे नाही.
तू म्हणतेस ते बरोबर आहे. या सरकारनं आजवर ज्या चुका केल्या ना त्या आता यापुढे होणार नाहीत. देऊन टाकतो तिला जमीन. पण आधी हे सगळं विचारा त्यांना. हो, आधी बोलून घेतो तिच्याशी.